तत्कालीन 2010ला जे कृषी मंत्री होते शरद पवार साहेब, त्यांनी हा जो FRPचा कायदा आणला आणि राजू शेट्टीने त्याला पाठिंबा दिला. या कायद्यामुळं आता तुम्ही साखर 100 रुपये किलो झाली तरी तुमचं हक्क आहे तो FRPचा आहे. आज पत्रकार परिषद एका महत्वाच्या विषयावर घेतलेली आहे की शरद जोशी साहेब असल्यापासून आम्ही 9 ऑगस्टला क्रांतीदिनी एक मोठा कार्यक्रम करण्याचं आयोजन करत असतो. यावर्षी 9 ऑगस्टचा कार्यक्रम संपूर्ण कर्जमुक्तीसाठी आम्ही नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव ठिकाणी करत आहोत. या कार्यक्रमामध्ये आज जे काही 2 लाखाचे 2 लाख 1.5 लाख काही चालले चेष्टा चालल्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या, तेव्हा आम्हाला माफी नको, आम्ही गुन्हेगार नाही आहे, आम्हाला कर्जमुक्ती पाहिजे. आणि कर्जमुक्ती जर व्हायची असेल तर कर्जमुक्त होण्यासाठी शेतीमालाला भाव पाहिजे, उत्पादन खर्च अधिक नफा असा जो काही भाव स्वामीनाथननी सांगितला किंवा शरद जोशीने मागणी केली तो काही आज काही दिला नाही. परंतु आज आम्हाला तुम्हाला जर भाव देता येत नसेल तर निर्यात बंदी उठवा, कायमस्वरूपी सर्व शेतीमालावरील निर्यात बंदी उठवा, एवढी एकच आमची मागणी आहे. आणि या मागणीसाठी आम्ही आज इथं नांदेड जिल्ह्यामध्ये हदगावला 9 ऑगस्टला क्रांतीदिनी मोठा कार्यक्रम घेत आहोत. आज देशामध्ये शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी अनेक गोष्टी सांगतायत, लबाड सांगतायत, सगळे खोट्या सांगतायत की शेतकऱ्यासाठी आम्ही अमेरिकेचं हे येऊ देणार नाही ते येऊ देणार नाही. आम्ही अमेरिकेला घाबरत नाही. अमेरिकेमध्ये काय जरी 5,000 एकराचे मालक असले 10,000 एकराचे असले तरी आमच्या 20 गुंठ्याचा शेतकरी कॉम्पिटिशन करू शकतो. याचं कारण असं आहे की अमेरिकेत जो सूर्यप्रकाश कमी आहे तसं आमच्याकडं कमी नाही आहे. सूर्यप्रकाश हे शेतीचं बलस्थान आहे आणि सूर्यप्रकाशाचं रूपांतर कार्बोहायड्रेट्समध्ये करणं म्हणजे शेती करणं आहे. तेव्हा या धंद्याला सूर्यप्रकाश आमच्या मत्तीला आहे आणि 12 तास रात्र 12 तास दिवस अशा ठिकाणी आम्ही जन्माला आलेलो आहोत. नद्या आहेत, चांगले कष्ट करणारे 50-100 कोटीच्या वर माणसं आहेत. तेव्हा या संबंध लोकांच्या भरोश्यावर आम्ही जगातल्या कुठल्याही शेतीप्रधान किंवा युरोपातल्या असोत किंवा अमेरिकेतल्या असोत कोणत्याही खंडातल्या देशाबरोबर आम्ही स्पर्धा करायला तयार आहोत. फक्त आम्हाला जागतिकीकरणामध्ये भाग घ्यायला परवानगी द्या. आपण शेतीमालावरची निर्यात बंदी उठवा, एवढीच आमची मागणी आहे. आणि यासाठी चलो नांदेड हदगाव 9 ऑगस्ट क्रांतीदिनी एकच मागणी आहे की आम्हाला कर्जमुक्त व्हायचं आहे. आम्ही कर्जमुक्त झालेलो आहोत. या सरकारने आता जी शेतकऱ्यामध्ये तुम्हाला सांगतो की आज 3दा कर्जमाफी झाली. एकदा त्या सरकारने केली 1.5 लाख केली, पुन्हा एकाने केली 2 लाख केली, आता एकाने 2 लाख. हे कर्जमाफी किंवा कर्जमाफी जी आहे ती कर्ज वसुलीसाठी केलेला फंड आहे. सरकारला कर्ज वसुली करण्यासाठी तुम्ही एवढे भरा मग तुम्हाला 2 लाख मिळतील, तुम्ही एवढे कर्ज तुमचं भरा मग तुमचे 2 लाख मिळतील, तुम्ही एवढे तुमचं कर्ज भरा मग तुम्हाला रेग्युलरमध्ये बसवू 50,000 रुपये देऊ. आता 50,000 आत्तापर्यंत कोणालाच मिळाले नाही आणि जे काही मिळाले तेवढे फार कमी भाग्यवान आहेत आणि बाकीच्यांना तर नुसतं आशेवरच लोंबकळत ठेवलं. ज्यामध्ये आता तुमच्या समोर एक शेतकरी आहेत की ते काही कर्जमाफीमध्ये बसले नाहीत आणि आज ही जी कर्जमाफी झाली त्याची ते बसलेले नाहीत. किंवा असे लाखो शेतकरी आहेत की जे कर्जमाफीत बसलेले नाहीत आणि त्यासाठी आम्हाला कर्जमुक्ती हा एकमेव मार्ग आहे की आता तुम्ही 2 लाख 1.5 लाख म्हणू नका. जे काही आमच्या सातबारावर कर्ज आहे किंवा आमच्या डोक्यावर कर्ज आहे हे सरकारचं पाप आहे. सरकारने शेतकऱ्यांना निर्यात बंदी केली, जगाच्या बाजारात जाऊ दिलं नाही आणि इथं सुद्धा उत्पादन खर्चावर आधारित भाव दिला नाही, म्हणून आम्ही कर्जबाजारी आहोत. हे सरकारचं पाप आहे, हे सरकारनं फेडलं पाहिजे. याच्यासाठी 9 ऑगस्टला आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये मोठा कार्यक्रम घेतलेला आहे हदगाव या ठिकाणी. साखरेचे आता साखरेचे भाव किती असावेत आणि किती नसावेत हे सरकारचं धोरण आहे. आज 50 रुपयाच्या वर गेले म्हणून ऊसाचा भाव वाढायला पाहिजे ही आमची भूमिका पहिल्यापासून नव्हती. ऊसाच्या उत्पादन खर्चावर ऊसाचा खर्च मिळाला पाहिजे, दर मिळाला पाहिजे, याच्यासाठी आम्ही आग्रही आहोत. आज जरी तुम्ही 100 रुपये किलो साखर झाली तरी तत्कालीन 2010ला जे कृषी मंत्री होते शरद पवार साहेब, त्यांनी हा जो FRPचा कायदा आणला आणि राजू शेट्टीने त्याला पाठिंबा दिला. या कायद्यामुळं आता तुम्ही साखर 100 रुपये किलो झाली तरी तुमचं हक्क आहे तो FRPचा आहे. इथेनॉलचं आता सांगतायत की आम्ही इथेनॉल शेतकऱ्यासाठी पेट्रोलमध्ये मिक्स करायला दिलं.
तुम्ही इथेनॉलला 100 रुपये जरी दिले 200 रुपये दिले तरी आम्हाला फक्त FRPच मिळतोय. त्यामुळं हा जो FRPचा कायदा आला तो शेतकऱ्याच्या मुळावर आलेला आहे आणि याच्यामुळं आज 52 रुपये, तुमचं म्हणणं बरोबर आहे की 52 रुपयाला साखर झाली तर ऊसाचा दर वाढायला पाहिजे, परंतु ऊसाचा दर हा FRPत अडकवल्यामुळं आणि शरद पवारनी हे पाप केलेलं आहे. त्यामुळं शेतकरी आता ऊसाचे शेतकरी सुद्धा आत्महत्या करायला लागलेले आहेत. कारण त्या पहिल्या कायद्यामध्ये SMP-च्या ऊसाचा भाव जर 14 दिवसात दिला नाही तर त्या चेअरमनला अटक होत होती. आता FRPमध्ये ती अटकेची फौजदारीची कारवाई रद्द केलेली आहे. पूर्वीच्या SMP-च्या कायद्यामध्ये उपपदार्थातले 50% शेतकऱ्यांना मिळत होते, ते 5 कलम होतं, तेही FRPच्या कायद्यामध्ये शरद पवारने ते 5 कलम काढून टाकलं आणि उपपदार्थातले काहीही मिळणार नाही अशी व्यवस्था केली. त्यामुळं साखरेचे किंवा इथेनॉलचे किंवा कोजनरेशनचे किंवा आणखीन देशी दारूचे विदेशी दारूचे जे पैसे आम्ही मागत होतो ते मागण्यासाठी आता कायदाच राखला नाही त्याने आणि त्यामुळं गेली 15 वर्ष झाली 3000 रुपयामध्ये ऊसाचा दर अडकलेला आहे. FRPचा कायदा मग रद्द झाला पाहिजे. FRPचा कायदा हेच मुळातली चूक आहे आणि हे रद्दच झाला पाहिजे नव्हे. FRP जर तुम्हाला ठेवायचाच असेल, कायदाच असेल तर जागतिक बाजारामध्ये जायला आम्हाला परवानगी द्या. 2 साखर कारखान्यामध्ये आंतरराष्ट्रीय अट काढून टाका आणि मग बघा काय जादू होते ते. यांनी काय केलेलं आहे की आम्हाला जर कारखाना काढायचा तर त्यालाही बंदी घातलेली आहे. 2 इथेनॉलच्या कारखान्यामध्ये, 2 साखर कारखान्यामध्ये 25 किलोमीटर अंतराची अट घालून ठेवली. त्यामुळं नवीन उद्योजकता मारली गेलेली आहे आणि त्यामुळं हेच कारखानदार 2-2 हजारचे 5,000, 5,000चा 10,000, 10,000चा 15,000, 22,000 टन कपॅसिटीचे कारखाने सुरू करायला लागलेले आहेत. हे अत्यंत अन्यायाचं आहे आणि शेतकरी विरोधी ही भूमिका आहे, हे एवढं स्पष्ट आहे. शेतकरी संघटनेचा रघुनाथ दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. शेतकरी महिला आघाडीचा संपूर्ण कर्जमुक्ती झालीच पाहिजे, संपूर्ण कर्जमुक्ती झालीच पाहिजे. घोषणा द्या. सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे, सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे. सर सेनापती रघुनाथ दादा यांचा, सर सेनापती रघुनाथ दादा पाटील यांचा. कर कर्जा नहीं देंगे, बिजली का बिल भी नहीं देंगे, कर कर्जा नहीं देंगे. बिजली का बिल भी नहीं देंगे. थँक्यू.